तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर आगारासाठी किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे परिवहन मंत्री यांच्याकडे किनवट व माहूर आगारासाठी नवीन बसेसची मागणी केली होती। ती मागणी मान्य केल्याने माहूर शहरासाठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 5 बसेस मिळाल्या। त्या बसचे आमदार भीमराव केराम यांनी माहूर ते दत्तशिखर असे 7 किलोमीटर प्रवास करून लोकार्पण केले। यावेळी बस उपलब्ध करून दिल्याने आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्र्यांचे आभार मानले। तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर आगाराच्या बसेसची व्यवस्था दयनीय झाली असल्याने बसेस सतत नादुरुस्त होत असल्याने त्या प्रवाशांच्या सेवेत वेळेत उपलब्ध होण्यासाठी विलंब होत होता। याचा प्रवासी व 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ शक्तिपीठ असलेल्या रेणुका माता, भगवान दत्तप्रभू, माता अनुसया यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत होता। त्यामुळे भाविकांना महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाकडून दर्जेदार सुविधा आणि नवीन बसेस मिळाव्या म्हणून किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहूर व किनवट या दुर्गम भागात नवीन बसेसची मागणी लावून धरली होती। सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने नांदेड जिल्ह्यात माहूर आगारास नवीन कोऱ्या बसचा पुरवठा केल्याने त्यांचे 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। यावेळी आमदार भीमराव केराम यांनी या बसमधून दत्तशिखर पर्यंतचा प्रवास केला। यावेळी बसमध्ये त्यांच्या समवेत नगराध्यक्ष फिरोज दोसानी, प्राध्यापक राजेंद्र केशवे, गोपू महामुने, अनिल वाघमारे, संजय राठोड, पद्मा गिरे, अर्चना दराडे, राधा उपलेंचवार, स्वाती आडे, किशोर जगत, कांताराम घोडेकर, संदीप राठोड, अपिल बेलखोडे यासह एसटी महामंडळाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।